महाराष्ट्रामुळे भाजपचं राज्यसभेतलं संख्याबळ वाढणार आहे. कारण येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातल्या 7 जागा रिकाम्या होणार आहेत. त्यात शरद पवारांचाही समावेश आहे. राज्यातील विधिमंडळाचं संख्याबळ पाहता महायुतीचे अधिक खासदार हे राज्यसभेत जातील. त्यात भाजपचे 4, राष्ट्रवादी काँग्रेस 1, शिंदेची शिवसेना 1 आणि महाविकास आघाडीच्या वाट्याला 1 जागा येण्याची शक्यता आहे. राज्यसभेतील निवडीसाठी उमेदवाराला 37.5 मतांची गरज आहे. विधानसभेत महाविकास आघाडीची ताकद कमी झाल्यानं यावेळी महाविकास आघाडीच्या 3 जागा महायुतीच्या पारड्यात गेल्या. राज्यात 2024 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात महायुतीला जबरदस्त यश मिळालं. या निकालात भाजपचे सर्वाधिक 137 आमदार निवडून आले, तर शिंदेच्या शिवसेनेचे 60 आणि राष्ट्रवादीच्या 41 जागा निवडून आल्या. या निकालात ठाकरेंची शिवसेना 20, काँग्रेस 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 10 जागांवर समाधान मानावं लागलं. मात्र याचा परिणाम हा एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीवर होणार आहे. संख्याबळ पाहता 7 जागांपैकी 6 जागा महायुतीला मिळतील, तर 1 जागा महाविकास आघाडीला मिळू शकते. तर शरद पवारांसारखा नेता महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणं गरजेचं आहे, असं म्हणत संजय राऊत काय म्हणतायत पाहूया. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालची मुख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओरिजिनल ही महाविकास आघाडीचा घटक आहे. अजूनही बाकी सगळे हवाबाजी आणि पतंगबाजी, हे होईल ते होईल मग असं होईल. शरद पवारांसारखा नेता सगळ्यांसाठी महाराष्ट्रासाठी दिल्लीत असणं गरजेचं आहे. हे मी स्वतः पवार साहेबांशी बोललेलो आहे. आमच्या दोघांमध्ये याच्यावरती वारंवार चर्चा झालेली आहे. पवार साहेबांची एकंदरीत एकदा अशी मानसिकता दिसली की आता थांबायला पाहिजे. पण आम्ही जे त्यांचे चाहते आहोत, ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, तो आम्ही त्यांना सांगितलं. एकदा उद्धव ठाकरे सुद्धा होते माझ्याबरोबर, की तुमच्यासारख्या नेत्यानं दिल्लीत असणं म्हणजे महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज आहे, ते असणं. शरद पवारांनी ज्या दिवशी ते ठरवतील की मला निवडणूक पुन्हा लढायची आहे, महाविकास आघाडीकडे तेवढी ताकद आहे की पवार साहेबांसारख्या नेत्याला निवडून आणण्याची. आमच्याकडे तेवढी मतं जरूर आहे. त्याच्यामुळे पवार साहेबांसारख्या नेत्याला कोणापुढे हात पसरायची गरज नाही. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान या अनेक गोष्टी त्यांच्या भोवती आहेत, बाळासाहेबांच्या बरोबर. त्याच्यामुळे शरद पवार साहेब जर निवडणुकीला उभे राहणार असतील, त्यांनी राहावं अशी आमची अपेक्षा आहे, इच्छा आहे सगळ्यांची. तर आमच्याकडे महाविकास आघाडीकडे म्हणून जे आहे तेवढी मतांपेक्षा जास्त कोटा आमच्याकडे आहे. आता देवेंद्र फडणवीसजी किंवा इतर काही लोक त्यांनी कितीही त्याच्यामध्ये अपशकुन करण्याचा प्रयत्न केला, विशेषतः दिल्लीत, तरी तो यशस्वी होणार नाही. राज्यसभेत नेमका कोणाचा कार्यकाळ संपणार त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात. महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण 19 जागा आहेत. त्यातील 12 जागा एनडीए आणि 7 जागा महाविकास आघाडीकडे आहेत. यातील शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीकडे एकूण 2 जागा आहेत. त्यात शरद पवार, फौजिया खान या राज्यसभा सदस्य आहेत. या दोघांचा कार्यकाळ येत्या 2 एप्रिल 2026 पर्यंत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांचाही कार्यकाळ 2 एप्रिलला संपतोय. काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपचे धैर्यशील पाटील, भागवत कराड यांचीही मुदत संपणार आहे. रामदास आठवले यांची मुदत सुद्धा 2 एप्रिलला पूर्ण होतीये. संख्याबळ पाहता 7 पैकी 6 जागा महायुतीला मिळतील, तर 1 जागा ही महाविकास आघाडीला मिळू शकते. 2024च्या विधानसभा निकालानंतर राज्यसभेत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं वर्चस्व वाढलंय. भाजपकडे एकूण 132 आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे 57 आमदार आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 40 आहेत. विरोधकांमध्ये उद्धव ठाकरेंचे 20, काँग्रेसकडे 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत. खरं तर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला. ती 1 जागा आणखी रिकामी झाली. या जागेचा कार्यकाळ जुलै 2028 पर्यंत बाकी आहे. या जागेवर पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नावाची चर्चा होतीये. दुसरीकडे शरद पवार यांचा कार्यकाळ संपतोय. ते पुन्हा राज्यसभेवर जाणार की नाही याबाबत स्पष्टता नाही, पण ही त्यांची शेवटची टर्म असेल अशी माहिती
त्यांचे निकटवर्तीय देतात. त्यामुळे शरद पवार राज्यसभेतून बाहेर पडतील आणि पवार कुटुंबातील तिसरी पिढी ही राज्यसभेत एंट्री घेईल अशी चर्चा होतीये. अजित पवारांनीही त्यांच्या राजकारणाची सुरुवात दिल्लीतून केलेली, पण ते लोकसभेत खासदार म्हणून निवडून आले होते. त्यामुळे महाविकास आघाडीकडे तसं पाहता आता एकच जागा आहे. त्यामुळे शरद पवारांचं मन वळवण्यात आणि त्यांना पुन्हा राज्यसभेत पाठवण्यात महाविकास आघाडीला कितपत यश मिळतंय आणि इतर पक्षीयांकडून कुणाची वर्णी लागते ते पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. या संपूर्ण प्रकरणाविषयी, राज्यसभेच्या रिक्त जागांविषयी तुम्हाला काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.